रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। मुकेश अंबानी यांच्यासोबत संपूर्ण अंबानी कुटुंबीय यावेळी उपस्थित होते। संपूर्ण अंबानी कुटुंबियांनी सिद्धिविनायकाच्या चरणी आज ते लीन झाले। अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या निमित्तानं सहकुटुंब दर्शन बाप्पाचं त्यांनी घेतलंय। आपण दृश्य पाहतोय, आजचे दृश्य आहेत अक्षय तृतीयेचा। आज महत्त्वाचा मुहूर्त आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त आणि त्या निमित्तानं नवसाला पावणारा मुंबईतला बाप्पा अशी ओळख असणाऱ्या सिद्धिविनायकाच्या चरणी हे अंबानी कुटुंब लीन झाल्याचं पाहायला मिळालं। अगदी सहकुटुंब सपत्नीक अनंत अंबानी सुद्धा सोबत होते। पुढच्या पिढीला घेऊन सुद्धा हे अंबानी कुटुंब या बाप्पाच्या चरणी लीन झालं। बाप्पाकडे साकडं मागितलं आणि उद्योग भरभराटीला जावो असंही मागणं त्यांनी यावेळी मागितलं। त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक भाविक उपस्थित होते आणि त्याच वेळी मंदिरामध्ये असलेल्या सगळ्या भाविकांनी इथं एकत्र फोटोही काढल्याचं पाहायला मिळतंय। अगदी बाप्पाच्या समोरच बाप्पाची ओटी भरून बाप्पाची प्रतिमा हातात घेऊन जी बाप्पा चरणी त्यांनी वाहिली आहे, त्यासोबत हा फोटो त्यांनी घेतला। अगदी सहकुटुंब अगदी कुटुंबातल्या बालगोपाळांसह हे दर्शन त्यांनी एकत्र घेतल्याचं पाहायला मिळतंय। प्रभादेवीला दादर जवळचं हे सिद्धिविनायक मंदिर आहे, सुप्रसिद्ध मंदिर आहे। नवसाला पावणारा हा बाप्पा आहे आणि या बाप्पाचं अंबानी कुटुंबियांनी दर्शन घेतलं। अक्षय तृतीयेच्या महत्त्वाच्या प्रथम मुहूर्तावर हे दर्शन झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी मनोभावे त्यांनी हात जोडून नमस्कार केला आणि बाप्पाच्या चरणी ते लीन झाल्याचं पाहायला मिळालं। आपली मुलगी, मुलगा आणि नातवंड सोबतच पत्नी या सगळ्यांसहित अंबानींनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। बाप्पाला मनोभावे वंदन केलेलं आहे, आपल्या कामना व्यक्त केलेल्या आहेत आणि यावेळी तिथल्या भक्तिमय वातावरणामध्ये सर्व कुटुंबीय दंग झाल्याचंही पाहायला मिळतंय। मनोभावे पूजा अर्चा केली आणि त्यानंतर बाप्पाचा प्रसाद घेऊन त्यांनी प्रस्थान केलं।